दापोली तालुक्यातील बोरिवली आडिवडी या छोट्याशा गावचे आराध्य दैवत आई सातमाई नव्हाणकरीण देवी मंदिर या मंदिराचा भव्य जीर्णोद्धार सोहळा पार पडला। या सोहळ्यामध्ये विशेष अतिथी गृहमंत्री योगेश कदम यांची उपस्थिती होती। या छोट्याशा गावाला भेट देऊन तसेच पूजेचे दर्शन घेऊन बोरिवली आडिवडी गावच्या या स्तुत्य उपक्रमाला योगेश दादांनी पाठिंबा दिल्याचे म्हटले जात आहे। तेथील ग्रामस्थांनी योगेश दादांचे जल्लोषात स्वागत केले। बोरिवली आडिवडी या छोट्याशा गावाने हा मोठा सोहळा पार पाडल्याचे म्हटले जाते। या कार्यक्रमाला माजी आमदार सूर्यकांत दळवी यांची उपस्थिती होती। ग्रामविकास बोरिवली आडिवडी या ग्रामस्थांच्या विनंतीस मान देऊन अनेक मान्यवर उपस्थित होते, त्यामध्ये केदार साठे यांचाही सहभाग होता। गावचे अध्यक्ष गजानन देपोलकर यांच्या हस्ते सर्वांना सन्मानित करण्यात आले। झुकतं माप दिलं। अगदी जवळचे संबंध असलेले सन्माननीय सूर्यकांतजी दळवी साहेब यांचा या ठिकाणी आम्ही पुष्पगुच्छ शाळ आणि श्रीफळ देऊन सन्मान करत आहोत। मी गजाननजी देपोलकर यांना विनंती करतो की आपण सन्माननीय दळवी साहेब यांना सन्मानित करावं। सन्माननीय केदारजी साठे साहेब यांचा या ठिकाणी आम्ही शाळ श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करत आहोत। मी आमच्या गावातील महिला पोलीस पाटील श्री सौ पूनम बैकर यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी व्यासपीठावर येऊन सन्माननीय साठे साहेब यांचा सन्मान करावा। सन्माननीय श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करत आहोत। मी आमच्या ग्रामीण मंडळाचे उपाध्यक्ष सचिन बोरगरे यांना विनंती करतो की आपण राणे साहेब यांना सन्मानित करावं। सचिन बोरगरे। आपल्या ग्रामदेवतेच्या मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने इथे उपस्थित शिवसेनेचे सर्व पदाधिकारी म्हणजे गजाननजी देपोळकर त्यांचे सर्व सहकारी, ग्रामीण आणि मुंबई मंडळाचे अध्यक्ष, उपस्थित सर्व बंधू भगिनी मातांनो, 2 मिनिटात मला कार्यक्रमापर्यंत गावापर्यंत पोहोचायचं आहे। आज विधानसभांच्या निवडणुकीनंतर पहिल्यांदाच आडिवाडीमध्ये येणं होतं आहे आणि हे आजच्या औचित्य साधून सर्वप्रथम आपला सर्वांचं मी मनापासून आभार मानतो। आपण सर्वांनी दुसऱ्यांदा माझ्यावरती विश्वास ठेवला, दुसऱ्यांदा आपण सर्व मला आमदार म्हणून निवडून दिलं, त्याकरता सर्वांचं मनापासून मी आभार मानतो आणि अभिनंदन देखील करतो। अभिनंदन याकरता की आपण सर्वांनी आमदार म्हणून निवडून दिलं म्हणून आपल्या दापोली तालुक्याला 50 वर्षानंतर राज्यमंत्रीपद मिळालेलं आहे आणि हे यश हे आमच्या एकट्याचं नाही तर तुम्हा सर्वांचं देखील आहे आणि आज ही फार मोठी संधी आपल्याला उपलब्ध झाली आहे। आमदार असताना आपण आपल्या आडिवडीमध्ये अनेक आपण कामं केलेली आहेत। मला अजूनही आठवते, नव्हतं 8-1 वर्षापूर्वी पहिल्यांदाच आपल्या वाडीमध्ये दुपारच्या वेळेमध्ये आलो होतो। मी गजाभाऊंकडे बसलो होतो आणि त्यावेळेला पहिला प्रश्न पाण्याचा त्यांनी मांडला होता आणि तो आपण पाईपलाईनचं काम आपण त्यावेळेस पूर्ण केलं होतं आणि त्यानंतर अनेक कामं मुख्य रस्त्यापासून ते अंतर रस्त्यापर्यंत आपण अनेक कामं ही आपण आपल्या वाडीमध्ये आपण मार्गी लावली आहेत आणि आज तर आपण आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने राज्यमंत्रीपद आज आपल्याकडे आहे, म्हणजे आपल्या मतदारसंघामध्ये आहे आणि आम्ही वेळोवेळी पाहिलं की ज्या वेळेला एका मतदारसंघामध्ये राज्यमंत्री किंवा एखादं मंत्रीपद जातं त्यावेळेला त्या मंत्र्यांनी त्या आपल्या मतदारसंघाचा कायापलट केलेला आम्ही पाहिलेला आहे आणि नक्कीच त्याच दृष्टिकोनाने आपल्या मतदारसंघात देखील कायापलट आता विकासाच्या दृष्टीने होईल ह्यासाठी आपण आता काम देखील चालू केलेलं आहे
किंबहुना आपण आमदार असताना रस्ते केले, नळपाणी योजना केल्या, अनेक सभागृह सभामंडप आपण सगळी केली. परंतु आज माझं ध्येय फार वेगळं आहे आणि मोठं आहे. आपल्या मतदारसंघामध्ये किंबहुना कोकणामध्ये आपल्या सर्वांना कल्पना आहे की आज देखील आडिवाडीमध्ये प्रत्येक घर आज उघडलं असेल. आमचे सगळे मुंबईकर सगळा चाकरमानी आज आमच्या गावी उतरलेला आहे आपल्या देवीच्या जीर्णोद्धाराकरिता, मंदिराच्या जीर्णोद्धाराकरिता. परंतु आपल्या कोकणाची बहुतांश गावामध्ये ही अशीच परिस्थिती आहे की निम्म्यापेक्षा जास्त घरं ही बहुतांश वेळेला बंद असतात. आमच्याकडे कुठलाही रोजगार नाही, आमच्याकडे कुठलाही उद्योग नाहीत, आमच्याकडे एखादी MIDC देखील आपल्या मतदारसंघात नाही. त्यामुळे तो उद्देश समोर ठेवून की हे दिवस बदलले पाहिजेत. आज आपण रस्ते नळपाणी योजना करतो. एखादा केलेला रस्ता आता आपण आडिवाडीचा जो चिखलगावापासून आडिवाडी आपण जो संपूर्ण रस्ता आपण केला इतका कोट्यावधीचा निधी खर्च करून, पण मला 15-20 वर्षांनी तो रस्ता पुन्हा करावा लागणारच आहे की. परंतु आपल्याला त्याच्यापेक्षाही पुढे जाऊन आपल्याला विकास साधायचा, आर्थिक विकास झाला पाहिजे. म्हणजे काय तर आपल्याकडे MIDC आली पाहिजे, उद्योग आले पाहिजे. आणि ह्या दृष्टीने आपल्या मंडणगड तालुक्यामध्ये 850 एकरच्या MIDCला आपण मंजुरी घेतलेली आहे. त्यामध्ये 600 एकरमध्ये आपण भूसंपादनाची प्रक्रिया देखील आपण चालू केली आहे. पुढच्या काही 8 ते 9 महिन्यामध्ये ही प्रक्रिया पूर्ण होईल आणि आपल्या MIDCचं काम चालू होईल. आणि मला विश्वास आहे जसं खेडमध्ये लोट्यामध्ये MIDC आहे, जवळपास 200पेक्षाही जास्त उद्योजक तिकडे आहेत, कंपन्या तिकडे आहेत, 10,000पेक्षाही जास्त तिथे कामगार तिथे काम करतात. अशी MIDC जेव्हा आपल्या मतदारसंघामध्ये होईल त्यावेळेला खऱ्या अर्थाने आपल्या मतदारसंघाचा खरा विकास होईल असं मी मानतो. आणि त्या दृष्टीने आपण आज आपण काम करतोय आणि त्यासाठी आपल्या सर्वांची साथ ही अशीच काय मला मिळत राहील हा विश्वास दर्शवतो. आज निवेदन आहे एकच रस्ता, मला वाटतं वाडी अंतर्गत रस्ता त्यांनी मला गजाभवानीच मला निवेदन दिलं आहे. 800-900 मीटरचा रस्ता आहे. आपण निश्चिंत राहा की आपण आजपर्यंत आमदार म्हणून निवेदन स्वीकारायचो, आज मंत्री म्हणून निवेदन स्वीकारत असताना विशेषतः ग्रामविकास राज्यमंत्रीपद आज आपल्याकडे आहे. अशा वेळेस आज संपूर्ण राज्यामध्ये विकास कामं आम्ही आता मंजूर करणार आहोत. अशा वेळेला आपल्या मतदारसंघामध्ये राहण्याची आता विकास कामं राहण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आता मला फक्त तुम्ही निवेदन द्यायचे आणि मी ती कामं मंजूर करायची इतकीच फक्त देर आहे. म्हणून 100% हा देखील रस्ता आपला वाडी अंतर्गत रस्ता देखील हा 101% पूर्ण केला जाईल हा शब्द देतो. आणि येणाऱ्या काळामध्ये हा नक्कीच आपण ह्याला मंजुरी देखील घेऊ. एकंदरीत आज आपल्या सर्वांचं नक्कीच अभिनंदन याकरता देखील करेन की अतिशय सुंदर देवस्थान आपण सर्वांनी मिळून इथे उभं केलेलं आहे. आणि विशेषतः स्वमेहनतीने आपण सर्वांनी स्वतःमध्ये वाडी अंतर्गत आपण सर्वांनी देणगी एकत्र करून आपण सर्वांनी हे देवस्थान सुंदर देवस्थान आपण इथे उभं केलं आहे. मला वाटतं छोटीशी सेवा मला देखील करायला मिळाली. इथला लाईट इथे नव्हता आणि ते विजेचं आपण इथे सप्लाय आपण देऊ शकतो. म्हणजे मला वाटतं देवस्थानापर्यंत आज वीज आपण इथे पोहोचू शकलो ह्याचं छोटंसं समाधान नक्कीच माझ्या मनामध्ये कायम राहील. आणि आपलं पुन्हा एकदा आपण सर्वांनी अतिशय सुंदर देवस्थान इथे उभं केल्याबद्दल आपल्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो आणि अधिक वेळ न घेता इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा, आपण या ठिकाणी येऊन आमच्या कार्यक्रमाला भेट दिली. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.